विरोधी पक्षातल्या एका मोठ्या नेत्यानं लोकसभा निवडणुकीच्या काळात फोनवरून पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट यावेळी नितीन गडकरींनी केलाय। त्या बड्या नेत्यानं तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ असं म्हटल्याचंही गडकरींनी स्पष्ट केलंय। पण मी ती ऑफर तात्काळ नाकारल्याचंही गडकरींनी यावेळी सांगितलं। कोणत्याही परिस्थितीत आपण विचारसरणीशी प्रतारणा करू शकत नाही अशी पुष्टीही गडकरींनी जोडली। तर गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे सर्वमान्य असे नेते आहेत आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल तर असं मला वाटत नाही असं खासदार राऊतांनी सुनावलंय। कमी आहे मला एक अशीच अचानक घटना, मी नाव नाही सांगत कोणाचं, ते म्हणाले की इफ यू आर गोइंग टू बिकम ए प्राईम मिनिस्टर वी विल सपोर्ट यू। म्हणलं वाय यू शुड सपोर्ट मी अँड वाय आय शुड टेक युअर सपोर्ट। टू बिकम ए प्राईम मिनिस्टर इज नॉट एम इन माय लाइफ। I am loyal to my conviction and my organization. I am not going to compromise for any post because my conviction ये मेरे लिए सर्वोपरि है। कभी ना कभी मुझे लगता है कि ये जो कन्विक्शन है यही हमारी भारतीय लोकतंत्र की सबसे बड़ी ताकत है। और आज पत्रकारिता में आप सब लोगों ने जो लोकतंत्र का चौथा स्तंभ करके कहा गया कि जुडिशरी, बाद में पत्रकारिता, मीडिया, एग्जीक्यूटिव विंग एंड लेजिस्लेटिव विंग, और इन सब जगहों पर ये चारों जब अपने आदर्शों के ऊपर चलेंगे तो लोकतंत्र यशस्वी होगा। आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही। जे सरकारमध्ये बसून सध्याच्या या देशातल्या मूल्यांशी तडजोड करतायत, लोकशाही असेल, स्वातंत्र्य असेल, न्यायपालिका असेल, तो एक राष्ट्रीय अपराध आहे असं मी मानतो। आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्याने बोलत राहिले, आवाज उठवत राहिले, आपल्या भूमिका मांडत राहिले। म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं, ज्या नेत्याला ते फार मानतात, त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार पीडा होण्याचं कारण नाही कोणाला।